नमस्कार. किचन 705 मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज मी खव्याची पुरणपोळी करणार आहे. हे बघा, 250 ग्रॅम खवा आहे. थोड्या छोट्या चमचाने 2 चमचे तेल आहे. 2 वाटी कणिक, छोट्या वाटीने 2 वाटी कणिक, 1 वाटी मैदा. तुम्ही दोन्ही पण मैदा किंवा कणिक किंवा मिक्स पण घेऊ शकता. अर्धी वाटी सुकं खोबरं आहे, त्याला मिक्सीमध्ये बारीक करून घेतलं. हे बघा, अर्धी वाटी पिठी साखर, जायफळ पावडर पाव चमचा विलायची पावडर आणि थोडं मीठ. हे बघा, सर्वात आधी कणिक भिजवून घेते. मीठ घालते थोडं, अगदी थोडं मीठ. मीठ घातल्याने काय होते, छान चव येते. मिक्स करून घेते. मैदा 2 वाटी कणिक आहे, 1 वाटी मैदा आहे. तुम्ही पूर्ण कणिक पण घेऊ शकता. हे बघा, अगदी छोट्या चमचाने 2 चमचे तेल घातले आहे. मिक्स करून घेते. हे बघा, मिक्स करून घेतलं. आत थोडं पाणी घालून भिजवून घेते. हे बघा, भिजवून झाली. थोडंसं तुपाचा हात घेऊन एकदा मळून घेते थोडं. आता 10 ते 15 मिनिट झाकून ठेवते. हे बघा, पॅन ठेवलं. सर्वात आधी थोडं खोबरं भाजून घेते. 2 मिनिट हलकसं. किस बारीक घ्यायचा थोडा. हे बघा, झालं भाजून. आता याचा कलर थोडा चेंज झाला, काढून घेते. हे बघा, यामध्येच खवा भाजून घेते. एकदम सॉफ्ट आहे खवा. 250 ग्रॅम खवा आहे. थोडा कमी गॅसमध्ये 2-3 मिनिट परतून घेते. हे बघा, झालं आता भाजून. गॅस बंद करते. आता हे 1 मिनिट आणखी हे गरम पॅन आहे त्याच्यामध्ये परतून घेते. थोडं याला थंड होऊ देते. हे बघा, यामध्येच खोबरा किस घालते मी. मिक्स करून घेते. हे बघा, आता थंड झालं. हे ह्यामध्ये विलायची पावडर घालते. थोडं जायफळ पावडर. मिक्स करून घेते. पिठी साखर अर्धी वाटी. तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर साखरेचं प्रमाण थोडं वाढवू शकता. हे बघा, आता चांगलं मिक्स करून घेते. थंड होऊ द्यायचं. गरम याच्यात साखर नाही घालायची. गरम याच्यात साखर घातली तर थोडं ओलसर खूप होते. तुमचं जास्तच कोरडं असेल तर मग काय करायचं, थोडा खोबरा किस टाकून द्यायचा. हे बघा, आता कणिक बघते. बघा, चपातीची कणिक मळतो ना, त्यासारखीच मळायची. जास्त लूज नाही ठेवायची, जास्त टाईट पण नाही. हे बघा, आता ह्याचे खव्याचे थोडे छोटे छोटे आपल्याला जो साईज पाहिजे गोळे करून घेते. हे बघा, आता गोळे करून ठेवून दिले खव्याचे. आता चपातीचे गोळे करते. तुम्हाला जो साईज पाहिजे तो साईज तुम्ही घेऊ शकता. हे बघा, अगदी थोडीशी लाटून घेते.
बघा गोळ्या ठेवते, जोडून घेते आता. अशी जमा करून घ्यायचं. वरची कणिक काढून घेतली, थोडी अशी प्रेस करून घ्यायचं, दाबून घ्यायचं. लाटून घेते. हे बघा लाटून घेते, थोडी थोडी हळूहळू लाटायचं, जास्त प्रेशर नाही द्यायचं. हे बघा झाली आता लाटून. हे बघा तांबा गरम झाला आहे. चपाती टाकून घेते. दुसरी लाटते तोपर्यंत. हे बघा दुसरा गोळा घेतला, असंच हातावर वाकवून तुम्ही. हे बघा काठ उचलून घ्यायचे, असे थोडे असं दाबून घ्यायचं. हे बघा हे काढून घेतली वरची कणिक, प्रेस करून घेतला, असं सगळीकडे पसरवून घ्यायचं. हे बघा पलटवून घेतली. माझं चॅनल प्रथमच बघत असाल, चॅनलला सबस्क्राईब, बाजूला बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे काय होईल, माझी नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही लाईक करायचं पण विसरून जाता, सबस्क्राईब करायचं पण विसरून जाता. हे बघा तूप घालते आता थोडं. हे बघा किती छान फुगली आहे. थोडी खरपूसच काढायची, काटा काटा शेकून घ्यायचे. हे बघा दुसरी पण करून घेतली. हे बघा झाल्या आता सगळ्या पोळ्या. हे बघा तितक्या याच्यामध्ये 8, 9, 10 पोळी होते. बघा खवा जास्त नरम झाला तर काय करायचं, त्याच्यामध्ये थोडं खोबरा किस वाढून द्यायचा, नाहीतर मग ड्रायफ्रूट पावडर वगैरे थोडं घालायचं. साखरेचं प्रमाण जास्त नाही ठेवायचं, साखरेमुळे जास्त ओलसर होते. हे बघा खव्याची पोळी खूप छान होते. कशासोबतही खाऊ शकता, आमटी, कढी. मी तुम्हाला काढून दाखवते एक पोळी. गरम आहे खूप. हे बघा किती छान. हे बघा गरम गरम वाफा निघत आहे. हे बघा या खायला खव्याची पोळी. अशा पद्धतीने करून बघा, खाऊन बघा. व्हिडिओ आवडल्यास एक सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद. भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत नमस्कार.